तुम्ही चुकीची सनस्क्रीन वापरता का? आज 90% लोक या चुका करतात. सकाळी उठल्यावर आरशात पाहिलं तर कालपेक्षा आज चेहरा जास्त काळवंटोय असं वाटतं. आपण लगेचच मग काय म्हणतो की कदाचित ऊन जास्त होतं, आज थकवा जास्त दिसतोय. मनात एक प्रश्न येत नाही पण त्यावेळेस की मी तर सनस्क्रीन लावते ना, तरी असं का? खूप जणी सनस्क्रीन वापरतात, पण खूप कमी जणी तो योग्य पद्धतीने वापर करतात. सनस्क्रीन लावण्याची देखील योग्य पद्धत आहे. सनस्क्रीन वापरताना 90% लोक नकळत चुका करतात आणि अशा 3 चुका ज्या टाळल्या नाहीत तर कितीही महागातली सनस्क्रीन जरी असेल, तरीसुद्धा ती काहीच काम करत नाही. मग अनेक जणांना प्रश्न येतो, मी तर नियमित सनस्क्रीन लावते ना, तरी देखील पिंपल्स, डाग, पिगमेंटेशन हे सगळं का? मग इथे प्रश्न सनस्क्रीनचाच आहे का की नाही? प्रश्न आहे वापरण्याच्या चुकीच्या सवयीचा. तर ती चूक पहिली म्हणजे फक्त SPF बघून सनस्क्रीन घेणं. आपण दुकानात जातो किंवा ऑनलाईन शॉपिंग करतो, त्यावेळेस आपण काय पाहतो की SPF 30, SPF 50, 60 आणि लगेचच मग म्हणतो की जास्त SPF म्हणजे जास्त प्रोटेक्शन मिळेल. पण येथेच पहिली मोठी चूक होते. SPF म्हणजे फक्त UVB लेअरपासून संरक्षण करतं, प्रोटेक्शन करतं. पण आपली त्वचा फक्त UVBमुळे खराब होत नाही. ज्यावेळेस UVA लेअर, ब्ल्यू लाईट, हीट हे सगळं एकत्र मिळून त्वचेला नुकसान करतं. ऑइली स्किन असलेली महिला हेवी क्रीम सनस्क्रीन वापरते. पोर्स बंद, पिंपल्स, मार्क्स दिसतात. ड्राय स्किन असलेली महिला जेल सनस्क्रीन, स्किन ओढल्यासारखी रिंकल्स लवकर येतात. सेन्सिटिव्ह स्किन असेल तर फ्रेग्रन्स असलेला सनस्क्रीन, त्यामुळे जळजळ, रेडनेस येतं. त्यामुळे प्रत्येक स्किन टाईपसाठी वेगवेगळी सनस्क्रीन जी आहे ती वापरली पाहिजे. म्हणजे सनस्क्रीन चुकीचा नसतो, तो आपल्या त्वचेसाठी चुकीचा असतो. त्यामुळे त्वचा टाईप कोणता आहे तो बघून सनस्क्रीन घेणं गरजेचं आहे. म्हणजे करेक्ट वे काय आहे की माझी त्वचा ऑइली आहे का, ड्राय आहे का, की सेन्सिटिव्ह आहे, ही त्वचाचा टाईप आपला ओळखणे. त्यानंतर SPF नंतर पाहण्याचा पहिला डिसिजन म्हणजे आपण स्किन टाईप कोणती आहे त्यानुसार SPF सिलेक्ट करून सनस्क्रीन घेणं. दुसरी चूक म्हणजे सनस्क्रीन फक्त एकदाच लावणं. ही तर जवळजवळ सगळेच चूक करतात. सकाळी 8 वाजता समजा आपण उठतो, सनस्क्रीन लावतो तेव्हा सकाळी मॉर्निंगला एकदा, मग स्वयंपाक, भांडी, ऑफिसला जाणं किंवा मुलं, मोबाईल आणि संध्याकाळी आरशात पाहतो, अरे आज तर चेहरा जास्त काळा दिसतोय असं आपल्याला वाटतं. पण सनस्क्रीन ही एक टेम्पररी शेड आहे, तो कायमचा लेअर नाही देत, ते फक्त प्रोटेक्शन करतं. जर तुम्ही 2-3 तास प्रोटेक्शन तुम्हाला मिळतं, त्यामुळे घाम, रुमाल किंवा फोन, धूळ यापासून. किचन हीटसुद्धा सनस्क्रीन लावली असेल तर तो कमी करतो. तुम्ही सनस्क्रीन लावता पण तो टिकून राहत नाही, हा खरा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सनस्क्रीन लावण्याची देखील योग्य ती रुटीन ठेवली पाहिजे. बाहेर जाणार असाल तर 2-3 तासांनी ती रिअप्लाय करा. घरी असाल तर किमान दुपारी परत एकदा लावा. मेकअप असेल तरी देखील पावडर आणि जेल सनस्क्रीन वापरा. मग आणि तिसरी चूक म्हणजे घरात सनस्क्रीन गरजेचं नाही
असं समजणं. आता ही चूक ऐकून खूप जणी म्हणतील की मी तर बाहेर जातच नाही. पण आपण मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप, ब्ल्यू लाईट्स, खिडकीतून येणाऱ्या UV लेअरचा किंवा किचनमधील उष्णता यामुळे पिगमेंटेशन वाढतं. सूर्य जरी दिसला नसला तरी त्याचा परिणाम हा होत नाही असं नाही ना. घरात राहणाऱ्या गृहिणींना आपण बहुतेक वेळेस पाहतो की डोळ्याभोवती काळेपणा येतो, कपाळावरती डाग. हे सगळं का होतं? कारण की सनस्क्रीन फक्त बाहेर जाण्यासाठी वापरली जाते असं समज. सनस्क्रीन लावण्याची योग्य वेळ: बाहेर जाण्याआधी 15 मिनटं. सनस्क्रीनची योग्य जागा: सनस्क्रीन तुम्ही लावत असताना चेहरा, मान, कान, डोळ्याखाली तुम्ही व्यवस्थित लावली पाहिजे. सनस्क्रीन स्किन केअरचा हा शेवटचा भाग आहे, शेवटची स्टेप आहे. म्हणजे आधी फेसवॉश, त्यानंतर मॉइश्चरायझर, त्यानंतर सनस्क्रीन लावायचे तुमच्या स्किन टाईपनुसार. आपली त्वचा आपल्याशी बोलत असते. ती जळजळ, डाग, पिंपल्स या रूपामध्ये ते आपल्याला सांगत असतात काहीतरी चुकतं आहे. फक्त आपल्या त्वचेचं आपल्याला ऐकायचं गरज असते. आज तुम्ही या चुका 3 समजून घेतल्या ना, तर आजपासून सनस्क्रीन खरंच काम करेल जर या 3 चुका तुम्ही टाळल्यात तर. महाग प्रोडक्ट नको आहे. फक्त कितीही जरी महाग प्रोडक्ट असेल किंवा साधं प्रोडक्ट असेल तरी देखील जर तुमची योग्य पद्धत असेल लावायची तर ती काम करेलच. म्हणून महाग प्रोडक्ट नको आहे, योग्य समज हवी ती वापरण्याची. तर आज आपण पाहिले की अतिशय छोट्या चुका सनस्क्रीन लावताना कोणत्या टाळल्या पाहिजेत ते. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी, टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.